आज आपण डॉक्टर गार्ड आयोनायझरचा डेमो या ठिकाणी पाहणार आहोत। पूर्ण 6 लेवलचं पाणी या ठिकाणी भेटतं आपल्याला पिण्यासाठी आणि यूज करण्यासाठी। तर ते पाणी कसं आहे आणि त्याची पीएच लेवल आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी सुद्धा आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याकडे ही पाण्याची बॉटल आहे, जार आहे। जारमधलं म्हटल्यापेक्षा हे बॉटलमधलं पाणी आहे। तर ह्या पाण्याचा पीएच सुद्धा आपण चेक करणार आहोत। त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे का नाही हे पण आपण चेक करणार आहोत। तर या ग्लासामध्ये आपण हे पाणी घेऊया। त्यानंतर डॉक्टर गार्डचं प्रत्येक लेवलचं पाणी आपण या वेगवेगळ्या ग्लासामध्ये घेऊया। Welcome to Dr. Guard Water Ionizer. सर्वप्रथम मशीन सुरू करतो। या ठिकाणी सर्वप्रथम आपण 7.5 pH चं पाणी घेऊया। 7.5 pH alkaline water level 1. इथून 7.5 pH चं पाणी येतंय। हे लहान मुलांना पिण्यासाठी आपण वापरू शकतो। छोटे जे मुलं आहेत त्यांना पिण्यासाठी आपण हे पाणी वापरू शकतो। त्यानंतर 8.5 pH चं पाणी घेऊया आपण। हे पाणी आपण प्रौढ माणसांना, महिलांना पिण्यासाठी आपण वापरू शकतो। रेग्युलर वापरण्यासाठी हे पाणी वापरायचं आपल्याला। त्यानंतर पुढचं पाणी जे आहे 9.5 pH पाणी, हे आपण स्वयंपाकासाठी किंवा शुगर, बीपी, थायरॉइड वगैरे जे प्रॉब्लेम्स आहेत अशा लोकांना किंवा ज्यांना वजन कमी करायचे अशा लोकांसाठी सुद्धा हे पाणी पिण्यासाठी सुद्धा आपण वापरात घेऊ शकतो। त्यानंतर 10.5 pH पाणी जे आहे हे आपण फळं, भाज्या धुण्याकरता किंवा आपल्या घरात जे काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स वगैरे असू शकतात, असं हे या ठिकाणी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आणि हे पूर्ण पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे। मशीन ऑटोमॅटिक रिव्हर्स क्लिनिंग होते। 15 सेकंदानंतर पाणी ऑटोमॅटिक बंद होऊन जातं। आता याच्यामध्ये आपण पीएच टेस्टर टाकूया मित्रांनो। हे आपल्याकडे युनिव्हर्सल पीएच टेस्टर आहे, हे आपण यात टाकूया। सर्वप्रथम आपण जे जारचं पाणी होतं त्यात 2 थेंब टाकूया। त्यानंतर या ठिकाणी बघतोय आपण प्रत्येक ठिकाणी पीएच लेवल जो आहे हा चेंज झालेला आहे। या ठिकाणी प्रत्येक लेवल ठिकाणी आपल्याला पीएच लेवल जो आहे हा चेंज झालेला आहे। आपण जर बघितलं प्रत्येक ठिकाणी पीएच लेवल हा या ठिकाणी चेंज झालेला आहे। तुम्ही बघत असाल या ठिकाणी थोडासा पीएच बदललेला आहे, या ठिकाणी थोडासा हाय पीएच झालेला आहे, या ठिकाणी थोडासा अजून हाय झालेला आहे आणि या ठिकाणी थोडासा अजून जास्त हाय पीएच या ठिकाणी आपण दिसतोय। तर अशा प्रकारे हे पीएच लेवलचा डेमो आहे याचा, या मशीनचा। अँटीऑक्सिडंटचा डेमो आपण बघूया याच्यामध्ये। यासाठी आपण पुन्हा 2 प्रकारचं पाणी घेणार आहोत। एक आपण बॉटल मधलं बॉटल बंद पाणी घेतोय आणि एक आपण 9.5 pH alkaline water level 3. Reverse cleaning. याच्यामध्ये आपण अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी चेक करण्यासाठी आपल्याकडे जे टेस्टर आहे हे टेस्टर या ठिकाणी वापरणार आहोत। यात बघा, या टेस्टरमध्ये 2 रिडिंग आपल्याला मिळणार आहेत। एक आहे पॉझिटिव्ह ओआरपी, एक आहे निगेटिव्ह ओआरपी। ओआरपी ही पाण्याची कधीही निगेटिव्ह असली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज ह्या जास्त प्रमाणात असतात। जर पॉझिटिव्ह ओआरपीचं पाणी असेल तर ते आपल्या शरीराकरता अजिबात चांगलं नसतं। म्हणजे आपल्या शरीराकडून इलेक्ट्रॉन घेणारं ते पाणी असतं आणि निगेटिव्ह ओआरपीचं पाणी हे आपल्या शरीराला इलेक्ट्रॉन देणारं पाणी असतं। तर आपल्याला आपल्या शरीराला इलेक्ट्रॉन देणारं पाणी पाहिजे। या ठिकाणी मी या जारच्या पाण्यामध्ये 3 थेंब टाकलेले आहेत आणि त्यानंतर इकडे बघा, इथं पण मी 3 थेंब टाकलेले आहेत। तुमच्या लगेच लक्षात आले असेल की गुलाबी कलर या पाण्याचा झालेला आहे, म्हणजे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी आहे या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। म्हणजे हा निगेटिव्ह ओआरपी आहे, हा पॉझिटिव्ह ओआरपी आहे। मित्रांनो, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ही अशी प्रॉपर्टी आहे की जिच्यामुळे आपलं शरीर हे म्हातारा होत आहे। जर आपल्याला अँटीऑक्सिडंट व्यवस्थित नाही भेटले तर आपण म्हातारे होत राहणार। आपण जर हे पाणी पित राहिलो तर आपल्याला अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी कधीच मिळणार नाही। परंतु आपण जर हे पाणी प्यायलो, जे या मशीनचं पाणी आहे 9.5 pH, तर आपल्याला लगेच दिसेल या ठिकाणी की त्या पाण्याचा कलर गुलाबी झाला। दिसतोय तुम्हाला? म्हणजे आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी निर्माण करण्यासाठी डॉक्टर गार्ड आयोनायझर वॉटरचं जे पाणी आहे हे फायदेशीर ठरू शकतं। थँक्यू व्हेरी मच। मित्रांनो नमस्कार।
आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात ॲक्वागार्ड म्हणजे वॉटर प्युरिफायर हे 100% बसवलेले असते. यातून निघालेले पाणी शुद्ध असते, यात वाद नाही. परंतु आपल्या या पिण्याच्या पाण्यामध्ये बरेचसे घटक नसतात आणि ते घटक जे असतात त्या घटकामुळे आपल्याला बरेचसे आजार होतात. हे आजार आपल्याला होऊ नये म्हणून एक अल्कलाइन वॉटरचा हा एक प्रकार असतो, त्याला म्हणतात ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. याचा अर्थ काय की आपल्या पोटामध्ये जे काही पाणी जातं ते आपल्या शरीराला निगेटिव्ह असतं, त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण हे मशीनचं पाणी वापरलं तर आपल्याला अनेक आजार होणार नाहीत. इतकेच काय तर असा दावा केला जातो की हे मशीन जर आपण वापरले आपल्या घरातील सर्वांचे किमान 5 वर्षे आयुष्य सुद्धा वाढू शकते. आपण वॉटर प्युरिफायरचे जे पाणी काढतो त्याच वेळेस एक 30% आपल्याला शुद्ध पाणी मिळते आणि 70% जे अशुद्ध पाणी बाहेर निघते ते पाणी हे नष्ट होते, म्हणजे आपल्याला कामात येत नाही. पण इथे उलट आहे, आपण जर हे मशीन वापरले म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला वॉटर प्युरिफायर वापरायचंच आहे, पण त्याला हे मशीन जोडायचं आहे. हे आपण जोडलं तर यातून 70% पाणी तुम्हाला शुद्ध मिळणार आहे आणि 30% पाणी जे तुम्हाला बाहेर काढलं जाईल हे 30% सुद्धा वापरलं जाणार आहे. या 30% पाण्याला म्हणतात ब्युटी वॉटर. म्हणजे काय की हे वॉटर हे पाणी जर आपण या पाण्याने चेहरा जरी आपण धुतला, गुळणा जरी केला किंवा आंघोळ जरी केली तरी सुद्धा आपल्याला प्रचंड फायदा मिळणार. 1 महिन्यामध्ये आपल्या चेहऱ्याची चमक होणार. म्हणजे याचा अर्थ काय, एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही गेल्यानंतर जो परिणाम होतो तितका त्याच्यापेक्षा चांगला परिणाम या पाण्याच्या ब्युटी वापरमुळे होतो. त्याचप्रमाणे आपल्याला सरांनी दाखवलं की लहान मुलांसाठी वेगळ्या प्रकारचं पाणी आहे आणि प्रौढांसाठी वेगळ्या प्रकारचं पाणी आहे, भाज्या धुण्यासाठी वेगळं पाणी आहे आणि ब्युटी वॉटरसाठी वेगळं पाणी आहे. तर असे हे अतिशय उपयुक्त मशीन, एकदाच आपल्याला पैसे थोडे खर्च केले, आपण जास्त पैसे खर्च केले की आपल्याला आयुष्यभर आपल्याला जे भेडसावणारे रोग आहेत, आजार आहेत ते होणार नाहीत याची खात्री आहे. म्हणून जर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की हे मशीन जरूर बसवा आणि या मशीनबद्दल आणखी काही माहिती घ्यायची असेल किंवा हे जर तुम्हाला घरात बसवायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 98 50 393 100 9850393100. धन्यवाद.